नांदेड़ म्यूनिसिपल कॉरपोरेशन के स्टैंडिंग कमेटी का आज एक अहम बजट इजलास मुनक्किद हुआ। स्टैंडिंग कमेटी के चेयरमैन वीरेंद्र सिंह घाड़ीवाले की सदारत में मुनक्किदा इजलास में म्यूनिसिपल कमिश्नर डॉक्टर सुनील लहाने ने माली साल 2021 और 22 के लिए सालाना तखमीना बजट स्टैंडिंग कमेटी की मंजूरी के लिए पेश किया है। मजमूई तौर पर 645 करोड़ रुपए पर मुश्तमिल इस बजट को स्टैंडिंग कमेटी के सामने पेश किया गया। इस मौके पर डिप्टी कमिश्नर शुभम ख्यातमवार, अजीत पाल सिंह संधू और स्टैंडिंग कमेटी के मेंबरान मौजूद थे। इस बजट में कारपोरेशन इंतजामिया ने किसी भी तरह के टैक्स में कोई इजाफा नहीं किया है। शहर की तरक्की के लिए टैक्स वसूली पर जोर दिया गया है। शहरियान की जानिब से अगर खुले मुकामात पर कचरा फेंका जाता है तो मुतालिका अफराद के खिलाफ अलग से टैक्स लगाने का फैसला किया गया है। इस दौरान ये भी इत्तला दी गई है कि इस तखमीना बजट को हतमी शक्ल देने और इसकी मंजूरी के लिए कारपोरेशन की जनरल बॉडी के हवाले किया जाएगा। जनरल बॉडी के इजलास में तमाम लोगों की मंजूरी के बाद इसको नाफिज किया जाएगा। आपण मागच्या वर्षीचा जर तुलना केली तर यावर्षीच्या आपल्या ओव्हरऑल या कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्व उत्पन्नांचा आपण अंदाज घेतलेला आहे आणि जास्त उत्पन्नापेक्षा आश्वासित जे आपलं उत्पन्न आहे त्याचा विचार करून आणि सर्व सेवा सुविधा देण्यासाठी करांच्या दरामध्ये वाढ न करता फक्त सेवा ज्या आहेत त्याच्यामध्ये फीमध्ये काही अंशी वाढ प्रस्तावित करून 645 कोटी रुपये उत्पन्नाचा हा अर्थसंकल्प आज स्थायी समितीला सादर करण्यात आलेला आहे। यामध्ये महानगरपालिकेच्या मालमत्तांचे आपल्याला आता चालू वर्षामध्ये ज्या मालमत्तांना कर आकारणी झालेली नाही त्यांचं कर आकारणीसाठी नवीन पद्धती आपल्याला अंमलात आणायची आहे। जे व्यवसाय परवाने आहेत या परवान्यांच्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करून परवाना फी वसूल करण्याचा एक प्रस्तावित करण्यात आलेला आहे। घनकचऱ्याचे व्यवस्थापन डॉक्टर शंकररावजी चव्हाण नाट्यगृह आहे त्याचे अपग्रेडेशन, शहरामधील काही रस्त्यांची सुधारणा आणि दैनंदिन मेंटेनन्स अशा पद्धतीनं 7व्या वेतन आयोगाप्रमाणे कर्मचाऱ्यांचे वेतन अशा बाबींचा समावेश असलेला हा 645 कोटी रुपये उत्पन्नाचा आणि 1,78,000 शिल्कीचा अर्थसंकल्प आज स्थायी समिती सभागृहाला सादर करण्यात आलेला आहे। माननीय आयुक्त सुनील लहाने यांनी आज स्थायी समितीकडे बजेट सादर केलेलं आहे। चालू येणाऱ्या वर्षाला 645 कोटीचा अर्थसंकल्प त्यांनी सादर केलेला आहे। त्याचा सर्व सविस्तर बाबीचा अभ्यास करून स्थायी समितीचे सर्व सदस्य पुढच्या आठवड्यात ते बजेट फायनल करून सर्वसाधारणला आम्ही सादर करणार आहोत। अजून सादर केलेलं आहे आयुक्त साहेबांनी, अभ्यास करून आम्ही फायनल करू त्यावेळेस आपल्याला सांगतो।